सर्व माझ्या समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावनो, सध्याला आरक्षणाचा मुद्दा भरपूर चर्चेमध्ये आहे. बरोबर, आताला सध्याला मराठा आरक्षणासाठी आपले मराठा बांधव संघर्ष करतात आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली सुरुवातीपासून इच्छा होती आणि आताही तीच इच्छा आहे. बरोबर ना? तर भावांनो, आरक्षणाच्या मुद्द्यावरती काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वेगवेगळ्या भावाने टिप्पणी करतात, वेगवेगळे व्हिडिओ बनवतात. सध्याला एक पोस्ट व्हायरल होती, त्याच्यामध्ये एका बांधवाने लिहिलेलं आहे की आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे आणि आमची बराबरी तुमच्या 7 पिढ्या सुद्धा करणार नाही. अशा वेगवेगळ्या टिप्पण्या करतायत समाज बांधव. बरोबर ना? तर जे हे टिप्पण्या करतात ना, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आरक्षण तुम्हाला मिळालं पाहिजे, तो एक वेगळा मुद्दा आहे. पण तुम्ही जे हे टिप्पण्या करतात ना, हे चुकीचं आहे, मला तरी असं वाटत आहे. आणि राहिला बराबरीचा प्रश्न, तर आम्हाला कोणाची बराबरी करायची गरज नाही, कारण की आमच्या बापाने जे आम्हाला दिलेलं आहे ते मिळवण्यासाठी लोकांना आम्ही अक्षरशः रोडावरती आंदोलन करताना बघितलंय, उपाशी पोटी आंदोलन करताना बघितलंय. आणि राहिला 7 पिढ्याचा प्रश्न, तर तुम्ही विशेष द्या सोडून, कारण की आमच्या एकाच पिढीने तुमची जिरवली, तर 7 पिढीचा प्रश्न द्या सोडून. आणि काही बांधव कमेंट करतात की आमच्या पूर्वजांनी आमचा इतिहास तलवारीने लिवलाय. तर आमचे पूर्वज पण फार शूरवीर होते बरं का, नागवंशी महार होते, हे मात्र लक्षात ठेवा. नागवंशी महाराचा इतिहास जर तुम्हाला माहिती नसेल तर एक वेळेस नक्कीच वाचा. बरोबर ना? सिद्धनाथ महार नाव लक्षात असू दे. हा, सिद्धनाथ महार, गणपत महार हे नाव ऐकले ना तर तुमच्या गांडीला मिरच्या लागतात, म्हणून इतिहास लपवला देतो. बरोबर ना? तुम्ही काल पण आमचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला आणि आज पण करताय. बरोबर, तो वेगळा मुद्दा आहे, इतिहासामध्ये आपल्याला जायचं नाही. पण राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न, तर ते समाज बांधवांना मिळाला पाहिजे, आपली सुरुवातीपासून तीच इच्छा आहे. पण काही जे सोशल मीडियावरती काही खेकडे आहेत, ठीक आहे, अंगावर मास नाही, आणि कमेंट पास करतात, एक दुसऱ्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात की आम्ही असे, आम्ही तसे. अरे तू काय करतोय ते सांग. आणि माझा विरोध जे करतायत ना, त्यांच्यासाठी माझा विरोध फक्त तुम्हाला ऑनलाईन करून जमणार नाही, त्यासाठी तुम्हाला समोरासमोर भेटावं लागेल, कायदेशीर कारवाई होणार. बरोबर ना? ही अशी इंस्टाग्रामवरती किंवा कमेंटमध्ये येऊन भुकणं हे जमत नाही आपल्याला. कायदेशीर भेटू आपण एक दुसऱ्यांना, का म्हणता? तर भावांनो, इंस्टाग्रामवरती असे काही खेकडे आहेत जे दिवसांदिवस येतात. बरोबर, एकमेकांच्या समाज बांधवांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तर असं करू नका. आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती काम करा, आरक्षण मिळवा, चांगल्या मोठ्या स्तरी जा. आणि काही खेकडे बोलतात की आम्हाला 90% असून मिळत नाहीत नोकऱ्या. अरे मी त्यांचं सांगू इच्छितो, तुमच्या बुद्धीवर परिणाम आहे का थोडा? का तुमच्याच समाज बांधवामधील एखाद्या व्यक्तीला 90% पडतात का? आमच्यामध्ये एवढे हुशार लोक नाहीत का? आमच्या समाज बांधवामध्ये 90, 93, 80, 90% घेणारे लोकच नाहीत का? तुमच्यामध्ये चांगले हुशार लोक जन्माला येतात. अरे अजून थोडी विचार करा रे, अजून तुमच्या बुद्धीमध्ये विकास झालेला नाही, मला तरी असं वाटतोय. आणि अशीच जर बुद्धी व्यक्तिमत्ता असेल तर आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही. बरोबर. पण भावांनो, हा सगळा मुद्दा एकीकडे आहे. पण जे सोशल मीडियावर आता सध्याला जे पोस्ट करतात, आरक्षणाबद्दल अभद्र टिप्पणी करतात, व्हिडिओ बनवतात, तर भावांनो त्यातीलच हा एक मुद्दा. अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा, नंतरच आपण बोलूया. कि तू लोअर कास्ट है, तेरे से कौन शादी करे? बच्चों को कास्ट का रिजर्वेशन मिलेगा. दहेज कितना लोगे, डिस्कस कर ले. तर भावांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, हा मी काल इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना हा माझ्या फीडमध्ये आला. मी बघितला हा व्हिडिओ आणि अक्षरशः मला वाईट वाटलं या गोष्टीचं. ठीक आहे, हे 11वी 12वीतले विद्यार्थी आहेत आणि असे व्हिडिओ बनवितात. बरोबर. तर याची मी डिटेल काढली. आता हा जो मुलगा आहे, हाही 11वी 12वीचा विद्यार्थी आहे. बरोबर. पण यांनी सोशल मीडियावरती ही जी पोस्ट टाकली ही चुकीची होती. तर मी याची डिटेल काढली. हा दिल्लीचा रहिवासी आहे, आर्यन याचं नाव आहे. तुम्हाला बाजूला दिसत असेल की याचा कॉन्टॅक्ट नंबर तर नव्हता, पण याचा ईमेल मला मिळाला होता. तर ईमेलवरती याच्याशी संवाद घातला, त्याला समजविलं की बाळा, तू जे बोलला आहे, जो तू व्हिडिओ टाकलेला आहे ते चुकीचं आहे आणि तुझ्यावरती कायदेशीर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. बरोबर.
तर त्यांनी मला सांगितलं की भाऊ मी जी पोस्ट टाकली ही मी 3 ते 4 महिने अगोदर हा व्हिडिओ आहे, तर मी ती चुकीचा व्हिडिओ टाकला होता आणि मी तो व्हिडिओ 2 दिवसामध्ये डिलीट मारला होता. पण हा माझा व्हिडिओ जे आहे हा व्हायरल करण्यात येतोय, बरोबर. आणि तुम्ही माझं इंस्टाग्राम हँडल आता चेक करू शकता. माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही. आणि अक्षरशः त्यांनी माफी मागितली की माझ्याकडून चुकी झाली होती आणि ती मी चुकी मान्य केली आणि तो व्हिडिओ मी डिलीट केला. आणि मी हीच आशा बाळगतो की तुम्ही मला माफ करसाल. तर भावांनो, हे असे विद्यार्थी आहेत जे असे इंस्टाग्रामवरती असे चुकीचे व्हिडिओ बनवतात, बरोबर ना. तुम्हाला बाजूला स्क्रीनशॉट दिसतात, त्याच्यावरती मेलवरती संवाद घातला आपण त्याच्याची अक्षरशः, ठीक आहे. तर भावांनो, या विद्यार्थ्यांनी असे चुकीचे व्हिडिओ बनवले, त्यांनी चुकी मान्य केली की त्याच्याकडून चुकी झाली, म्हणून मी त्याला काही जास्त काही बोललो नाही. जर ठरवलं तर त्याच्यावर मी कायदेशीर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो, बरोबर. पण आपण समोरच्यांचं आयुष्य बर्बाद करणार नाही, कारण की आत्ताच रिसेंटमध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर बेल मिळणार नाही, बेल लगेच मिळणार नाही तुम्हाला, बरोबर ना. त्यामुळं कसं आहे की एक दुसऱ्याच्या धर्म जातीला व एक दुसऱ्याच्या समाज बांधवांना ट्रोल करणं बंद करा. राहिला प्रश्न रिझर्वेशनचा, तर तुमचा जो मुद्दा आहे तो सोडवा. ज्याला रिझर्वेशन आहे त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका, की तुम्ही जर त्याला ट्रोल करत असाल तर तुम्ही तेच मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करता, हे मात्र विसरू नका, बरोबर ना. तर भावांनो, माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की प्रश्न आरक्षणाचा आहे, तो आरक्षणाचा प्रश्न सोडवा. आणि इंस्टाग्रामवरती जे खेकडे आहेत हे एक दुसऱ्यांना ट्रोल करतात, यांनी हे करणं बंद करा. कारण की ठरवलं तर तुमच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि राहिला महापुरुषांचा प्रश्न, तर महापुरुष हे फक्त एकाच समाज बांधवांचे नसतात व एकाच विशिष्ट जातीचे व धर्माचे नसतात, ते सर्वांचे असतात, बरोबर ना. सुरुवातीपासून आपलं एकच सांगणं आहे की सर्व महापुरुषांचा सन्मान करा, सर्वांना आदर द्या, बरोबर. कारण की आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवले गेलेला आहे. सर्व धर्म समभाव म्हणजे दुसऱ्या धर्मांचा व इतर लोकांचा सुद्धा आदर करणे, मी ते पण क्लिअर करतोय. असं नाही की सर्व धर्म समभाव म्हणजे तुम्ही ते आचरणामध्ये आणसाल, कारण की आमच्यातले काही दलिंदर आहेत, बरोबर ना. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की सर्व धर्म समभाव ठेवा. मुद्दा आरक्षणाचा आहे, त्याच्यावरती काम करा. आता महाराष्ट्र सरकारने फक्त GR दिलेला आहे, आरक्षणाचा पूर्णपणे प्रश्न सोडवलेला नाही, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ठीक आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ फक्त त्या खेकड्यांसाठी होता, म्हणून बाकीच्यांनी लोड घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि इंस्टाग्रामवरती जे खेकडे आहेत त्यांना जर जास्त त्रास होत असेल तर त्यांचा इलाज आपण कायद्याच्या मार्गाने करूया. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंटच्या माध्यमातून कळवणं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.